कर्तव्यदक्ष नगरसेवक अमर पुरनाळेंची दखल। अनेक वर्षापासून उघड्या गटारीचा अखेर प्रश्न मार्गी। बंदिस्त गटारासाठी नगर परिषदेत पाठपुरावा। शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील बाळासाहेब भारदे हायस्कूल रोड लगत अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरलेला उघड्या गटाराचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत। वारंवार तुंबणाऱ्या या गटारामुळे परिसरात अस्वच्छता, तीव्र दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते। परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता। हा रस्ता शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा दैनंदिन वापराचा प्रमुख मार्ग असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली होती। गटारातून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक तीव्र होत असून अनेकदा विद्यार्थ्यांना आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने तीव्र नाराजी पसरली होती। अखेर शिवसेनेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमर पुरनाळे यांनी या प्रश्नाची दखल घेत तातडीने शिवसेनेचे अरुण मुंडे, नगरसेवक आशुतोष डहाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे यांनी घटनास्थळी भेट दिली। गटाराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित साफसफाई करण्याचे आदेश दिले। त्यांच्या सूचनेनुसार गटाराची साफसफाई सुरू करण्यात आली असून तात्पुरता दिलासा मिळाला आहे। मात्र ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गटार बंदिस्त करण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेवक अमर पुरनाळे यांनी स्पष्ट केले। यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला असून लवकरच या ठिकाणी बंदिस्त गटार उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली। नगराध्यक्ष मायाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कर्तव्यदक्ष नगरसेवक अमर पुरनाळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बोला। आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता भारदे हायस्कूल रोड पाथडी रोडला मिळणारा हा रस्ता रोज ह्या रस्त्याने विद्यार्थ्यांची ये-जा असते। अत्यंत असं धोकादायक असं कचरा इथे, गटार, अस्वच्छता इथं कायम 5-10 वर्षापासून आहे तशीच आहे। ते स्वच्छतेचं काम आम्ही नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हाती घेतलेला असून शेवगाव स्वच्छ शहर म्हणून शेवगाव स्वच्छ शहर करण्याचा आमचा मनोदय आहे। तसेच हे काम झाल्यानंतर पाथडी रोडवरील असेल, मिरी रोडवरील असेल, स्वच्छता आम्ही करणार आहोत।